मुख्याध्यापकांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. परंतु मुख्याध्यापकांनी मला एक मुद्दा जो सांगितला तो पटला, की पूर्वी असं काही धोरण ठरवत होते. शासन जेव्हा धोरण ठरवायचं म्हणजे शिक्षण विभाग, तेव्हा मुख्याध्यापक असो, शिक्षक असो यांचे सजेशन ऑब्जेक्शन्स म्हणजे ते अभिप्राय मागवले जायचे. ह्या सगळ्या पूर्वीच्या ज्या पद्धती आहेत किंवा प्रथा आहेत, ह्या सगळ्या मोडीत काढून परस्पर शिक्षण विभाग निर्णय घेत आहे. आम्हाला काही विचारत नाही, डायरेक्ट वरून परिपत्रक पाठवलं जातं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करायला सांगतं. तर खरं तर हे शासनाची ही जी काही दमनशाही आहे किंवा ही चुकीची आहे असं साधारण त्यांचा एक रोख होता. आणि दुसरं, त्यांनीही ते कबूल केलं आहे की हिंदीची सक्ती करण्यापेक्षा तुम्ही मराठी आणि इंग्लिश ह्या दोन भाषा ज्या आहेत ह्याच अधिक चांगल्या पद्धतीने शिकवल्यात तर ते उत्तम होईल. आणि हिंदी तुम्हाला इंट्रोड्यूस करायची असेल तर ऑफ द रेकॉर्ड तुम्ही हिंदी, जसं काही शाळा जसं नर्सरीला ABCD वगैरे शिकवलं जातं तसं हिंदीसुद्धा तुम्ही ऑफ द रेकॉर्ड तुम्ही काय करू शकता की बेस चांगला तयार करण्यासाठी की 5वी नंतर मुलांना डायरेक्ट हिंदीचा लोड येऊ नये म्हणून. असं साधारण त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आमचे मुख्याध्यापकांच्या ज्या असोसिएशन्स आहेत, संघटना आहेत, शिक्षकांच्या संघटना आहेत किंवा पालकांच्या संघटना आहेत, यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना अप्रोच व्हा आणि त्यांनाही सांगा की अशा ह्या विषयावर तुम्ही एक आवाज उठवा, म्हणजे त्याला एक सामुदायिक स्वरूप येईल आणि त्याचा सामुदायिक स्वरूपाचा नक्कीच फायदा ह्या विषयासाठी, हिंदी सक्तीच्या विरोधासाठी होईल. असं साधारण त्यांनी काही सजेशन्स दिलेले आहेत. त्या आमच्या मताशी ते सहमत आहेत एकंदर, असं त्यांनी एकंदर मला सांगितलं. हो, नक्कीच. बघा, एक पक्ष म्हणून आम्ही एक भूमिका मांडलेली आहे की मराठी भाषेवर जर अतिक्रमण हिंदीमुळे होणार असेल तर भविष्याचा विचार करता आपली मराठी भाषासुद्धा लोप पावू शकते. आणि त्याच्या विरोधात आम्ही हा लढा जो उभा केलेला आहे, म्हणजे एक थोडक्यात आम्ही हे निखारे पेटवायचं काम करतो. तर त्याला किमान तुम्ही हवा द्या, म्हणजे तो कुठेतरी त्याचा एक पेट घेईल आणि ते आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं राहील आणि त्याचा आवाज शासनाच्या कानावर पडेल आणि शासनाला जाग येईल. जे झोपलेलं सरकार आहे त्याला जाग येईल आणि हिंदी सक्ती ते मागे घेतील. राज ठाकरेंची पत्रकार परिषद झाली, मात्र त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणतायत की मी सांगितलं ना, मी त्यांना हेच सांगितलं की तुम्हाला हिंदी शिकवता येणार नाहीत. बाहेरची जी लढाई आहे रस्त्यावरची ती आम्ही करू. पुस्तकांच्या टेम्पो कुठून येतो, काय येतो, त्या कुठे अडवायचे, त्याची काय होळी करायची की राखरांगोळी करायची ते आम्ही करू. परंतु तुम्ही शिक्षक म्हणून किंवा मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला एक भूमिका घ्यावी लागेल. आणि तेच म्हणलं की ती भूमिका म्हणजे की आम्ही जे घेतलेली भूमिका आहे ते जे काही निखारे आहेत त्याला तुम्हाला हवा द्यावी लागेल. म्हणजेच तुम्ही तुमचा जो से आहे तो शासनापर्यंत तुम्ही पालक, शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून किंवा लेखक, साहित्यिक म्हणून तुम्ही तो मांडला पाहिजे. शिक्षण तज्ज्ञांनी यावर व्यक्त व्हायला हवं, म्हणजे त्याला एक सामुदायिक स्वरूप प्राप्त होईल आणि शासनाला निर्णय घेणं भाग पडेल. राज ठाकरेंची एवढी सविस्तर पत्रकार परिषद झाली, त्यांनी काही मुद्दे स्पष्ट केले. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांना जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणतात की तुम्ही इंग्रजीचा पुरस्कार करताय, मात्र हिंदी तुम्हाला का नको आहे? नाही, लक्षात घ्या, तसं नाही आहे. मराठी कंपल्सरी आहेच, बरोबर. आणि एक जागतिक भाषा म्हणून इंग्रजी जी जगामध्ये प्रचलित आहे म्हणून तुम्हाला ती इंग्रजी शिकायची आहे, तर त्याला विरोध करून चालणार नाही. कारण पुढचं जे तुमचं शिक्षण आहे आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इतर ज्या कोर्सेस आहेत तुम्हाला तिथे इंग्लिश कंपल्सरीच आहे, कारण ते कोर्स इंग्लिशशिवाय तुम्ही शिकूच शकत नाही. आणि मग आपला मराठी जो मुलगा आहे तो जागतिक पातळीवर ह्या सगळ्या स्पर्धांना तोंडच देऊ शकणार नाही. म्हणजे त्याची ती भाषा, हिंदीचं तसं नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. हिंदी एका राज्याची भाषा आहे. जशी आपल्या महाराष्ट्राची मराठी आहे तशी हिंदी एका राज्याची भाषा आहे. तुम्ही एका राज्याची भाषा दुसऱ्या राज्यावर सक्ती का करतायत? ज्याने काही त्याच्या पुढच्या करिअरमध्ये कुठे काही फायदा होणार नाही आहे, हा त्याच्या मागचा भूमिका आहे ती. हो, मी तो इशाराच आहे आमचा. जर तुम्ही ह्या विषयावर तुमची भूमिका घेणार नसाल तर आम्हाला पुन्हा चर्चेला यावं लागेल. तो आमचा विनंती वजा इशाराच आहे. शाळा स्तरावरती व्यापक आंदोलन हे उभं केल्यानंतर येत्या काळात त्याचा खरोखर फायदा होईल का? कारण नक्कीच होईल. हे बघा, नक्कीच होईल. जर शिक्षक संघटना, मुख्याध्यापकांच्या संघटना, पालकांच्या संघटना ह्या व्यापक पद्धतीने जर ह्याला विरोध करतील तर नक्कीच त्याचा परिणाम होईल. कारण सरकार शेवटी तिथे जे सत्तेत बसले आहे ना, हे सगळं मतांचं राजकारण आहे.
अमराठी लोकांना खुश करण्यासाठी हे सगळं चाललेला उठाठेव आहे, ही सगळी उठाठेव आहे. अमराठी लोकांना ची मतं जी एक गठ्ठा स्वतःला मिळवण्यासाठी चाललेला हा सगळा त्यांचा उहापोह आहे. जर त्याला मराठी लोकांनी एकत्र येऊन विरोध केला तर शेवटी मराठी लोक एकत्र येऊ शकतात हा इशारा जर शासनाला गेला तर शासनाला ह्याचा विचार करावा लागणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.